बघू शकताय काल आपण आंबे फोडून असे त्याचे म्हणजे नमकचे आणि हळदीचे पाणी त्यासाठी बांधून ठेवलं होतं. तर मी आता हे सगळं पूर्ण त्या कापडामधून काढलं आणि जरा थोडं 5 मिनिटं सुकत ठेवलं आणि नंतर मग असं याला आमच्याकडे गावरान पद्धतीने कसं बनवतात नाही का लोणचं, की लसूण, मोहरी, मेथी, हळद आणि हे एवढंच घालायचं, दुसरं मसाला वगैरे दुसरा काहीच घालायचं नाही. तर तशा प्रकारे हे लोणचं मी बनवलेलं आहे. बघू शकतो असं मस्त झालं आणि तेल कोमट करून ह्यात मी टाकलेलं आहे. नमक आणि हळद जास्त भरपूर प्रमाणात घालायची, कारण हे एवढं लोणचं किती दिवस जास्त दिवस काही जाणार नाही, थोडे दिवस जाईल. आणि असं बनवलंय साध्या सोप्या आपलं म्हणजे गावाकडचं साधं लोणचं अशा प्रकारे बनवलेलं. लाल तिखट वगैरे अजिबात काही टाकलेलं नाही. तर आता ही भरणी मी कायमी या भरणीमध्ये लोणचं भरून ठेवते. छान आहे अशी भरणी. तर आता हे मी यात भरून ठेवणार आहे आणि नंतर बघू आपण खाऊन कसं लागतंय ते. आणि मी यामध्ये लसूण पण बारीक असा सोलून थोडासा भाजला आणि चेचून टाकलेला आहे आणि अखंडच मोहरी वगैरे टाकलेली. खायला पण थोडा हिंग टाकला. हिंग पावडर टाकली तरी चालते, नाहीतर एखादा खडा आणून आपण त्यामध्ये ठेवला तरी बारीक तुकडे करून तरी पण चालते. हिंगामुळे हिंग कसं आपण रोजच वापरतो भाजीमध्ये, तर लोणच्याला पण चांगली चव येते. तर असं साध्या सोप्या पद्धतीने तुम्ही पण लोणचं बनवून बघा, छान लागते आणि टिकतं पण भरपूर दिवस. तर चला आपण नाश्ता वगैरे सगळं केलेला आहे आणि नंतरच हे लोणचं बनवलं. तर आता आपल्याला जेवण पण बनवायचं आहे. तर काय जेवण बनवणार आहे ते पण दाखवते. चला आता पावसाचं वातावरण पण झाले, बाकी सगळी कामं आवरून घेतले, कपडे वगैरे. आता जेवण बनवायचंच राहिलेलं आहे आपलं. तर सगळ्या ताईंचं झालं का नाही चहा वगैरे नाश्ता ते पण सांगा. आणि तुम्ही पण असं म्हणजे कसं आहे, थोडं 1 किलो 2 किलो म्हणजे आंबे आणून जरी घरात बनवलं तर आपल्याला खायपुरतं तेवढं होऊन जाते विकत आणण्यापेक्षा. आणि दुसरा मसाला जास्त घालत बसायचंच नाही, साध्या सोप्या पद्धतीने बनवायचं, छान लागतं. मी कायम वर्षाला जास्त लोणचं बनवते, पण यावर्षी काय झाले, आमच्या इकडे गावाकडे आंबे असतात पण यावर्षी जास्त लागलेलंच नाही, त्यामुळे काय बनवलं नाही, थोडंच बनवलं. तर लोणच्याची रेसिपी कशी वाटते ते नक्कीच कमेंट करून सांगा बरं का. ते असं भरपूर टाकलेलं होऊ शकतं. असं तेल घातलेलं आहे, म्हणजे जास्त पण तेल नाही घालायचं. जास्त तेल घातलं की कशाला आपल्याला खरचल्यानंतर तेल आपल्याला जास्त चांगलं नाही, कमी प्रमाणातच तेल घालायचं. मी असं काय करते माहिती आहे का, भाज्यातली सुद्धा कमी प्रमाणातच तेल वापर, जास्त तेल वापरायचंच नाही. जास्त तेल वापरले की आपल्या शरीराला चांगलं. आमच्यात मुलं सुद्धा म्हणते जास्त तेल घालत जाऊ, पोहे उपीट काय पण बनवू दे, थोडं प्रमाणातच तेल घालायचं. जास्त तेल घातलं चिकट झाले म्हणतात, तेल किती घातले सर. मी तेल जास्त वापरतच नाही. तर चला आपण व्हिडिओ बघत राहा. तर बघू शकता अशा प्रकारे मी काल परवाच्या व्हिडिओमध्ये टाकलं, आंब्याच्या फोडी वगैरे केलत्या आणि हळद आणि मीठ लावून त्याला ठेवलेलं होतं. तर आज असं लोणचं मस्तपैकी असं बनवून ठेवलेलं आहे. बघू शकता पूर्ण रेसिपी मी काही टाकलेली नाही, ह्याच्या पहिले टाकलेली होती. आणि तर मी डाळ टाकली भाजीला, थोडीशी भेंडी पण बनवायची आहे. अशी भेंडी मस्तपैकी चिरून घेतली आपणाला. लोणचं कसं आहे माहिती आहे का, थोडं जर म्हणजे तेवढ्यापुरतं जर खायचं असलं तर थोडं तेल टाकून लोणचं बनवायचं. जर जास्त प्रमाणात जर बनवायचं असेल तर त्यात तेल भरपूर टाकावं लागतं, नाहीतर ते खराब होऊन जाते. बघू शकता अशा प्रकारे लोणचं आपलं तयार झालं. आणि आमचं छोटंसं एक मांजराचं पिल्लू आहे, ते पण माझ्यासोबत असं बोलायला. बघू शकता दूध दिले ना 2दा, नाही सगळं कसं म्हणते पियाला आहे. अशा प्रकारे भेंडी चिरून घेतले. आता भेंडी मस्तपैकी अशी चांगली तेलामध्ये भाजायची आणि नंतर बनवून घ्यायची. पहिलं मी डाळ शिजाय टाकली होती, तर त्याला थोडासा कढीपत्ता, जिरं, लसूण हे सगळं मसाला टाकून त्याला तडका दिला आहे मी भाजीला डाळीच्या.
त्याच्यानंतर भेंडी आपणाला बनवून घ्यायची आहे. अशा प्रकारे आपला मस्त तडका दिला आहे. कारण असं पातेल्यात फोडणी वगैरे द्यायला गेलं तर सगळं तेल वगैरे वर उडतं. तडका दिला म्हणजे आपल्या भाजीला चव पण चांगली येते. त्यामुळे मी अशा प्रकारे डाळीची भाजी बनवली. इकडं मी पीठ पण मळून ठेवलेलं आहे. पण आज मला करायची आहे भाकरी. चपाती मी आज बनवणार नाही. तर मी इथं भेंडी करून घ्यायला तवा ठेवला आहे. आता ही चांगली मस्त अशी भाजून घ्यायची आहे आपणा तेलात. त्यात तेल टाकून जिरं मोहरी वगैरे सगळं हळद हे सगळं टाकून मी पूर्ण भाजून घेतले. त्यामध्ये थोडं लाल तिखट टाकले, कारण हिरवी मिरची टाकलेली आमच्यात आवडत नाही. त्यामुळे मी लालच चटणी टाकल्या. आणि फक्त तेलामध्ये पाणी विणी अजिबात घातलेलं नाही, बिन पाणी शिजवून घेतल्या मी भेंडी. तर आता मी इथं भाकरी पण पटकन करून घेणार आहे. भाकरीच्या पिठाला पण चांगलं मळावं लागतं, नाही तर भाकरी पण छान बनत नाही. असं मस्त चांगलं त्याने मळून घ्यायचं. चपाती खाऊन खाऊन पण खूप कंटाळा आला. मग मी काय केलं, थोडं तांदूळ आणि थोडं ज्वारी मिक्स करून असं दळून आणलेलं आहे. आणि त्याचीच भाकरी बनवून खातो आहे मी. छान लागते अशी सुक्या भाजीबरोबर, पातळ भाजीबरोबर. कुठलाही पदार्थ एखाद्या वेळेला चेंज केला ना म्हणजे खायला पण बरं वाटते. रोज रोज एकच खाऊन कंटाळा आल्यासारखं वाटते. रोज चपाती पण खायला नको वाटते. म्हणून म्हटलं आज सकाळ सकाळी भाकरीच बनवावी. नाश्त्याला पोहे बनवले होते, त्यामुळे सकाळी सगळ्यांनी पोहे खाल्ले नाश्त्याला. अशा प्रकारे आपली भाकरी मस्तपैकी झालेली आहे. जरा काय झालं, थोडीशी फुटली ती, त्यामुळे ती काही फुगली नाही चांगली मस्त. नाहीतर एकदम टप्प भाकरी फुगते. अशाच मी 5-7 भाकरी बनवून घेतल्यात. 5-7 भाकरी बास होत्यात.